नमस्कार श्रोतेहो, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी किरण मातकर आपलं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपल्यासोबत आहेत मानसोपचार तज्ञ डॉक्टर अमोल देशमुख सर. मागच्या भागामध्ये आपण मानसिक आरोग्य आणि मानसिक आजार यामधला नेमका फरक काय आहे हे समजून घेतलं. आज आपण भावना म्हणजे काय याविषयी बोलणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार श्रोतेहो. डॉक्टर, भावना म्हणजे नेमकं काय? भावना म्हणजे एखाद्या घटना, व्यक्ती किंवा परिस्थितीला आपल्या मन आणि शरीराकडून मिळणारा नैसर्गिक प्रतिसाद. आनंद, दुःख, राग, भीती, आश्चर्य, तिरस्कार किंवा प्रेम ह्या सर्व भावना मानवी जीवनाचा सामान्य आणि आवश्यक भाग आहे. भावना आपल्याला परिस्थिती समजून घेण्यास, निर्णय घेण्यास आणि इतरांशी संबंध निर्माण करण्यास मदत करत असतात. आपल्याला ज्या जाणवतात त्या भावना. डॉक्टर, भावना आपल्या जीवनात का महत्वाच्या आहेत? छान प्रश्न आहे हा. भावना आपल्या जगण्यासाठी आणि चांगले जीवन जगण्यासाठी महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ, भीती आपल्याला धोक्यापासून सावध करते. बरोबर. राग अन्यायाविरुद्ध जाणीव करून देतो. अगदी बरोबर. दुःख नुकसान स्वीकारण्यास मदत करतो. तसंच आनंद आपल्याला सकारात्मक अनुभवांची पुनरावृत्ती करण्यास प्रेरित करतो. म्हणजेच भावना ह्या आपल्या शत्रू नाहीयेत, तर आपल्याला योग्य संदेश देणाऱ्या आहेत, दिशा दाखवणाऱ्या आहेत. म्हणून भावना आपल्या आयुष्यात महत्वाच्या आहेत. डॉक्टर, या भावना कधी कधी खूपदा दडपवल्या जातात. मग या भावना दडपाव्यात किंवा व्यक्त कराव्यात की नियंत्रित कराव्यात, यावर आपण काय सांगणार? भावना दडपणे हे योग्य नाही आणि अनियंत्रितपणे व्यक्त करणेही योग्य नाही. म्हणजेच दोन्ही टोकाच्या गोष्टी आहे, दडपणे आणि अनियंत्रितपणे व्यक्त करणे. महत्वाचे काय आहे तर महत्वाचे म्हणजे भावना ओळखणे, त्या स्वीकारणे आणि योग्य पद्धतीने व्यक्त करणे. उदाहरणार्थ, राग आला तर मारामारी किंवा आरडाओरडा करण्याऐवजी आपले मत शांतपणे मांडणे हा योग्य मार्ग आहे. म्हणून भावना दडपणं तर योग्यच नाही आणि त्या अति प्रमाणात मांडणेही योग्य नाही. मग या भावना निरोगी पद्धतीने हाताळण्यासाठी आपण श्रोत्यांना काय सांगणार? त्यासाठीच भावनिक नियोजन आपल्या आयुष्यात खरंच महत्वाचं आहे. स्वतःच्या भावनिक नियोजनामध्ये जर काय करायचं असं जर तुम्ही मला विचारलं तर भावनिक नियोजन म्हणजे स्वतःच्या भावना ओळखणं, मी मनाच्या कुठल्या अवस्थेत आहे हे डोकावून मनात पाहणं, त्या भावनेला नाव देणं की मला भीती वाटते, मला राग येतोय, मला चिंता वाटते, मी दुखावल्या गेलोय. ह्या भावना, कुठल्या प्रकारची भावना माझ्या मनात येत आहे हे ओळखणं, तिला नाव देणं. विश्वासू व्यक्तीशी आपलं मन मोकळं करणं. बरोबर आहे, जे की आपण सहसा बोलणं टाळतो. बरोबर. पुरेशी झोप, व्यायाम आणि संतुलित जीवनशैली ठेवणं हे पण तेवढंच गरजेचं आहे. भावनांवर नियंत्रण राहत नसेल किंवा त्या दैनंदिन जीवनात अडथळा निर्माण करत असेल तर त्यावेळेस आपल्या जवळच्यांची किंवा तज्ञांची मदतही घेणं गरजेचं आहे. म्हणून भावना नियमित करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी जर आपण वापरल्या तर कदाचित आपल्याला नक्कीच त्याचा फायदा आपल्या सर्वांगीण जीवनावर. डॉक्टर अमोल देशमुख सर, या भावनेविषयी आपण श्रोत्यांना काय सांगणार? एक महत्वाची गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भावना चांगल्या किंवा वाईट नसतात, त्या फक्त भावना असतात. महत्वाचे म्हणजे त्या आपल्याला काय सांगत आहे हे समजून घेणे आणि त्यांना योग्य पद्धतीने व्यक्त करणे हे महत्वाचं आहे. भावनांना समजून घेणे हीच भावनिक परिपक्वतेची आणि चांगल्या मानसिक आरोग्याची पहिली पायरी आहे. श्रोतेहो, अतिशय छोटीशी ही भावना पण आपल्या आयुष्यामध्ये खूप काही देऊन जाते, हेच आज आपल्याला डॉक्टर अमोल देशमुख सरांनी सांगितलंय. श्रोतेहो, पुढच्या भागामध्ये आपण याच भावनेविषयी म्हणजेच आनंद, दुःख, राग, भीती याविषयी समजून घेणार आहोत. आपल्यासोबत असतील मानसोपचार तज्ञ डॉक्टर अमोल देशमुख सर. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद.